महाराष्ट्राची खबरबातमध्ये पुन्हा एकदा स्वागत। परिवहन मंत्री अनिल परब यांनी भाजप नेते किरीट सोमय्यांच्या विरोधात दावा दाखल केलेला आहे। सोमय्यांच्या विरोधात 100 कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्यात आलाय अशी माहिती अनिल परब यांनी दिली आहे। हायकोर्टात हा दावा दाखल करण्यात आल्याची माहिती ट्विट करून त्यांनी दिली आहे। परब यांनी सोमय्यांना बदनामी आणि मानहानी प्रकरणी कायदेशीर नोटीस देऊन 72 तासात माफी मागण्यास सूचित केलेलं होतं, मात्र सोमय्या यांनी माफी मागितली नाही, त्यामुळे हा दावा दाखल करण्यात आलाय। परिवहन मंत्री अनिल परबांनी ट्विट काय केले त्यावर नजर टाकूया। ट्विट मध्ये ते असं म्हणतायत की किरीट सोमय्या यांनी माझी बदनामी व मानहानी केल्याबद्दल मी त्यांना कायदेशीर नोटीस देतोय। 72 तासात त्यांनी माफी मागण्याचं मी सूचित केलं होतं, परंतु त्यांनी माफी मागितली नसल्यानं मी आज किरीट सोमय्या यांच्या विरोधात माननीय उच्च न्यायालयामध्ये 100 कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आहे। आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याशी अधिक बोलूया। उदय, काय सांगशील? वारंवार ते प्रसार माध्यमांशी बोलताना अनिल परब असं म्हणत होते की मी 72 तासांची मुदत दिली होती, ती पूर्ण झालेली आहे, त्यामुळे मी हा दावा दाखल करणार आहे, आणि तेच त्यांनी केलंय। परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरती भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी काही भ्रष्टाचाराचे आरोप केले होते। त्या आरोपानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी एक नोटीस त्यांच्या वकिलांकडून भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडे पाठवली होती। पुढील 72 तासांमध्ये तुम्ही केलेले आरोप एकतर पुराव्यानिशी सिद्ध करा किंवा थेट माफी मागा, अशी त्यांना पर्याय दिले होते। मात्र त्या दोन्ही पर्यायापैकी कुठलाही पुराव्यानिशी सिद्ध जे करावं लागतं आरोप ते त्यांनी केले नसल्यामुळे अखेर 72 तास संपल्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी मुंबई हायकोर्टामध्ये 100 कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा जो आहे किरीट सोमय्या यांच्या विरोधात दाखल केलेला आहे। तो रितसर कायदेशीर दाखल केलेला आहे, आणि तो दावा दाखल केल्यानंतर आता किरीट सोमय्या यांची काय भूमिका आहे हे आपल्याला पाहावं लागणार आहे, कारण हा दावा अधिकृत कायदेशीररित्या दाखल करण्यात आलेला आहे। आता त्याला किरीट सोमय्या कसं उत्तर देतं हे पाहावं लागणार आहे। नक्की। मात्र म्हणजे एका बाजूला भाजपचे नेते आणि प्रामुख्याने किरीट सोमय्या वेगवेगळ्या नेत्यांवर महाविकास आघाडीच्या भ्रष्टाचाराचे आरोप करत असताना आणि त्याचे पुरावे देत असताना ते सिद्ध करा असं सुद्धा सांगितलं जात होतं। तुर्तास उदय, धन्यवाद आपण ही माहिती दिल्याबद्दल। महाराष्ट्राची खबरबातमध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।